दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीवर्धन मतदारसंघातील उमेदवार अनिल नवघणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील मुक्तागिरी बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला। या प्रवेशावेळी शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री आशिष जयस्वाल, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार राजन साळवी, आमदार तुकाराम काते, शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते। नवघणे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपल्या सोबत शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी व अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच यांचा देखील प्रवेश करून घेतला। नवघणे यांनी प्रवेशावेळी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे। काम केलं, ज्या पक्षाला तन मन धनाने कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करता साहेब आम्ही काम केलं, पण जेव्हा तिकिटाची वेळ आली, जेव्हा भर सभेमध्ये सांगितलं की पुढचा इथला उमेदवार अनिल नवघणे असेल आणि जेव्हा वेळ आल्यानंतर तडजोडी करून ही श्रीवर्धन मतदारसंघ विकण्याचं काम केलं आणि नंतर आदरणीय शरद पवार साहेबांनी मायाचा हात दिलं आणि मी त्या पक्षातून उभं राहिलो। परंतु भविष्यात या मतदारसंघात टिकायचा, लोकांचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदे आणि भरत शेठशिवाय पर्याय नाही आणि मग त्या दृष्टिकोन सर्वांना एकत्र घेतलं आणि आज साहेब आम्ही तुमच्या इथे आलोय। जो विश्वास दाखवलेला आहे, विकास असेल, त्या भागातली कामं असतील, त्या भागातल्या अडचणी असतील, त्या भागातले प्रश्न असतील, हे सोडवण्याचं काम या ठिकाणी नक्की केलं जाईल। तुमच्या हक्काचा मंत्री तर तुमच्या समोरच उभा आहे आणि त्यामुळे आणि मी तर तुमच्या पाठीशी उभाच आहे खंबीरपणे, त्यामुळे काही काळजी करू नका, तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही। यापुढे देखील तुम्ही म्हणालात की आणखी खूप लोक बाकी आहेत, मला वाटतं जे रोज वोक सुरू आहे तो पाहिल्यानंतर एक शिवसेनेवर जे विश्वास लोक दाखवत आहेत। लोकशक्ती लाईव्ह साठी निकेश कोकचा, म्हसळा। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।